जिंकलं तर काय फायदा होतो आणि त्याला कसं जिंकायचं. विठ्ठल हे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांची चिंतनाची पद्धत आहे बघा. पहिल्याच चरणावर असे प्रश्न तयार करायचे की ज्याची उत्तर अभंगात असली पाहिजे. कुठल्याही अभंगात चिंतनात त्यांचं पहिल्या चरणावर असे 2-4 प्रश्न असतात. कारण ते शिक्षक होते, नुसते शिक्षक नाही, हाडाचे शिक्षक होते. विठ्ठल वैकुंठवासी मामासाहेब असं म्हणायचे, काही शिक्षक असे असतात की ज्यांचं हुशार लोकांनाच कळतं, ढ विद्यार्थ्यांच्या सगळं डोक्यावरून जातं. लोक म्हणतात काही कळलं नाही, 2 तास काय बोलले, काय महाराज काही कळलं नाही आम्हाला. काही शिक्षक असे असतात ज्यांचं ढ लोकांना चांगलं कळतं, पण हुशार लोक म्हणतात काय तेच सांगितलं आम्हाला, माहितीच होतं सगळं. काही शिक्षक असे असतात, ढ असू द्या हुशार असू द्या, दोघांना असं वाटतं आपला वेळ सार्थक गेला. विठ्ठल म्हणायचे की संत हे असे शिक्षक आहेत की ढतल्या ढला कळलं पाहिजे आणि विद्वानातल्या विद्वानाला सुद्धा कळलं पाहिजे. असे संत शिक्षक आहे. रेड्यासारख्याला सुद्धा कळलं पाहिजे आणि चांगदेव महाराज सारखा योगी असेल त्यालाही कळलं पाहिजे. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संसार म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो त्याला संतांनी संसार म्हटलेला नाही. आपण कशाला संसार समजतो? घरदार, बायका, मुलं, गुरंढोरं, संसार. लोक आमच्याकडे येतात, म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला संसार नाही. त्यांना कुठं माहिती किती संसार मोठा आहे. एखाद्याची पत्नी मरण पावली, लोक म्हणतात त्याचा संसार बसला, वाईट झालं. बसत नाही, आणखीन 6 महिन्यांनी परत उभा राहतो, दुसरी करतो. विठ्ठल विनोदात विनोद आठवला. मामासाहेबांना कुणीतरी विचारलं, ते कॉलेजची मुलं, पेपरमध्ये काही बातमी आली, एका ग्रस्ताने पहिलं असताना दुसरं केलं. मामानं म्हटले का माणसं पहिलं असताना दुसरं का करतात? मामासाहेब म्हटले पहिलंच का करतात मला अजून माहिती नाही, मला दुसऱ्याचं का विचारतात. तर संसार शब्दाचा अर्थ आपण समजतो तो नाही. संसार शब्दाच्या व्याख्या शास्त्रामध्ये आलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आचार्यांची संसार शब्दाची व्याख्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुष्टा कृपया पारे पाहि मुरारे. इह संसारे खलु दुष्टा. आचार्य म्हणतात हे देवा, पाही म्हणतात, पाही म्हणजे माझं रक्षण कर. कशातून रक्षण कर? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हा जो आमच्या मागे लागलेला संसार आहे. किती वेळ मरण, याला संसार आचार्यांनी म्हटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी संसाराची व्याख्या थोडीशी पुढं नेलेली आहे, परिष्कृत केलेली आहे, सुधारित केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसता जन्म आणि मरण याला संसार म्हणू नका. जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. काय होईल? आगाव उपजणे आणि निमने हे साच जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. ज्ञानोबराय म्हणतात जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार आहे. कारण जन्म आणि मरण जे आहे ते शरीराला का आत्म्याला पुढं बसलेले? कशाला? शरीराला का आत्म्याला? शरीराला. आत्म्याला जन्मही नाही